मला तर हेअर कटचं यत सुद्धा येत नाही आणि बहिणीने मला केस कापायला सांगितलेले. तर नमस्कार मंडळी, मी आहे जागृती आणि हे आहेत माझे काका. हे नेहमी आम्हाला हेल्प करायला येतात. आज पण त्यासाठीच आलेले. आमच्या गव्हाला तणनाशकचं औषध मारायचं होतं. सोबतच दादा मम्मी पण होते. मम्मी पंप भरून देत होती आणि आम्ही मारत होतो. तसं तर आमचे 1 ते 1.5 तासातच औषध मारायचं झालेलं. त्यानंतर मग राणूला घेऊन गेले होते दातांच्या ट्रीटमेंटसाठी. ट्रीटमेंटच्या अगोदर खूप बोलत बसते डॉक्टरांसोबत आणि ट्रीटमेंट झाली की हे बघा अशी बसते. तोपर्यंत बाकीची सगळी कामं आवरून घेत आणि घरी आलो. तसेच ना, काल मम्मीने बायकांना हळदी कुंकवाला बोलवलं होतं. अगदी सिंपल पण खूप छान असा घरगुती प्रोग्राम होता. आजकाल असे घरगुती प्रोग्राम थोडे कमीच होत चालले. मी मोस्टली तर कॅमेरा मागेच होते, म्हणून फ्रेम मध्ये तर दिसणारच नाही. सगळ्या बायकांचे मुवमेंट्स कॅप्चर करायचे होते आणि मम्मीला पण हेल्प करायची होती. पण सेलिब्रेशन तर खूपच भारी झालं. हळदी कुंकू म्हणजे फक्त हळद आणि कुंकू नाही, तर एक ट्रेडिशन आहे. बायका एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, छान बोलतात, हसतात. घरात एक वेगळंच वातावरण तयार होतं, असं मला तरी वाटतं. कारण हा फक्त एक दिवसाचा प्रोग्राम नसतो, पण एक छान मेमरी बनून जाते. आणि हो, जरी मी कॅमेऱ्यासमोर नसले तरी हा व्लॉग तुम्हाला नक्कीच हळदी कुंकवाचा फील देईल. बाकी तुमच्या इकडे पण असं प्रोग्राम होतात का, हे मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा.